नमस्कार. केंद्र सरकारचे धोरण 26-27च्या अर्थसंकल्पात क्रयशक्तीला चालना देण्याकडून पुन्हा पायाभूत सुविधांकडे वळलेले स्पष्ट दिसत आहे. पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात 12.2 लाख कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात भांडवली खर्चात मोठी वाढ करण्यात आली असून अर्थसंकल्पाच्या 23% रक्कम भांडवली अर्थसंकल्पासाठी वापरली जाणार आहे. प्रमुख पायाभूत सुविधांमध्ये 7 नवे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जोखीम हमी निधी, शहर पुनर्विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. जलजीवन मिशनचा 2028 पर्यंत विस्तार करण्यात आला असून 2047 पर्यंत 20 नवे राष्ट्रीय महामार्ग कार्यान्वित करून अंतर्देशीय जलमार्ग जहाजांचा वाटा 6% 14% या विक्रमी उद्दिष्टापर्यंत नेण्यात आलेला आहे. सार्वजनिक मालमत्तांच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट तयार केले जातील. हा एक चांगला विकल्प असून यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर फंडात गुंतवणूक करण्याची संधी झालेली आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली आहे. व्याजदर 5 वर्षांच्या निच्चांकी पातळीवर आहेत. उत्पादन क्षेत्रात सुधारणा करण्यावरती भर दिल्याने खासगी गुंतवणूकदारीला वेग मिळण्याची शक्यता आहे. इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे सेक्टरल फंड नसून ते एक थेमॅटिक फंड आहेत. जे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास सिद्ध आहेत त्यांनी फ्रँकलिन इंडिया बिल्ट फंडामध्ये गुंतवणूक करावी. फ्रँकलिन बिल्ट इंडिया फंडाची 17 वर्षाचे दैदिप्यमान कारकीर्द असून अजय अर्गल हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. या कालावधीत या फंडाने आयसीआयसीआय प्रुडन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर, निपॉन इंडिया पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर, डीएसपी टायगर, एसबीआय इन्फ्रास्ट्रक्चर यासारखे मालमत्ता क्रमवारीत पुढे असणाऱ्या फंडांना तुलनेने सातत्य राखले आहे. म्हणून 31 डिसेंबर 2025 रोजी 3035 कोटींची मालमत्ता असणाऱ्या या फंडाला मॉर्निंग स्टारने 5 स्टार रेटिंग दिले आहे. या फंडाच्या गुंतवणुकीचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. फंडाच्या गुंतवणुकीत 39 कंपन्यांचा समावेश आहे. आघाडीच्या 5 कंपन्यांमध्ये लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स, इंटरग्लोब एव्हिएशन, ओएनजीसी, भारती एअरटेल यांचा समावेश आहे. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात असून पहिल्या 5 कंपन्यात एकही बँक नाही हे या पोर्टफोलिओचे वैशिष्ट्य आहे. अन्य इन्फ्रास्ट्रक्चर फंडाप्रमाणे फ्रँकलिन इंडिया फंडाने आपली गुंतवणूक बंदरे, रस्ते, रेल्वे, वीज प्रकल्प विकासक यांच्यापुरती सीमित राखलेली नाही. दूरसंचार, ऑटो, अभियांत्रिकी, भांडवली वस्तू, बँकिंग यासारख्या क्षेत्रामध्ये फंडाने गुंतवणूक केली आहे. 5 वर्ष पूर्ण केलेले 18 इन्फ्रास्ट्रक्चर फंड उपलब्ध असले तरी गुंतवणूकदारांच्या पदरात भरघोस घालणारा फ्रँकलिन इंडिया बिल्ट फंड ज्यांच्या गुंतवणुकीत आहे त्यांना समाधान देणारा, तर ज्यांच्या पोर्टफोलिओत नाही त्यांना हळहळ लावणारा फंड आहे. म्हणूनच लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळ या उक्तीच्या आठवण करून देणाऱ्या या फंडात आम्ही गुंतवणुकीची शिफारस करीत आहोत. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.